तर मित्रांनो, तूही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी वैतागत असते. अजून या धुमाळचा फोन कसा येत नाहीये काय माहिती. अजून म्हणून ती सारखी सारखी फोन बघत असते. तेवढ्यातच तिच्या फोनवर एका अननोन नंबरवरून कॉल येतो आणि त्या फोनवर तो फोन करतो म्हणजेच धुमाळ. ईश्वरी विचारते की हॅलो, कोण बोलते? तेव्हा तो सांगतो की मी श्रीकांत धुमाळ बोलतोय. तेव्हा मग ती म्हणते की हां बोला. तेव्हा धुमाळ सांगतो की तुम्ही एक काम करा, तुम्ही जरा आजूबाजूला तुमच्यापाशी कोणी असेल किंवा तुमचे मिस्टर असतील तर जरा बाजूला या आणि माझ्याशी बोला. ईश्वरी बाजूला येते आणि फोनवर बोलू लागते आणि म्हणते की बोला, काय झालं आहे? तेव्हा धुमाळ म्हणतो की मी तुम्हाला सगळं काही सांगायला तयार आहे. मी तुम्हाला दिलेल्या पत्त्यावरती तुम्ही या आणि हो, येताना सोबत कोणालाही घेऊन येऊ नका. तुमच्या मिस्टरांनाही नाही. समजलं तर आणि तरच मी तुम्हाला सगळं काही सांगायला तयार आहे. हे ऐकल्यानंतर आता ईश्वरी मनातून तयार होते की ठीक आहे. हे ऐकल्यावर तिलाही धक्काच बसतो. तर वल्लरीने पैसे देण्यासाठी जेव्हा अट ठेवलेली असते उदयकांतवर, तेव्हा तो म्हणतो की हे सगळं तू करण्याची वेळ नाहीच आहे आणि पैसे देताना घासाघीस करण्याची वेळ तर नाहीच आली आहे माझ्यावर. तुझ्यासारख्या बाईकडून अट ठेवून घेण्या इतकी वाईट वेळ तर नाही आली आहे. त्यामुळे राहू दे, मी ही अट मान्य करतच नाही ना. तेव्हा मग तो म्हणतो की तुझं सगळं सत्य सांगून टाकतो. ती म्हणते की ठीक आहे, सांगा, सगळं सत्य सांगा. पण हे लक्षात घ्या की मीही तुमच्याबद्दलही तोंड उघडू शकते. तुम्ही जे काही वागलायत ना, त्याबद्दलही घरी मी तोंड उघडू शकते, समजलं? तुम्ही जे काही केलं आहे स्वतःच्या भावाबद्दल ते सगळं सांगू शकते मी. तेव्हा उदयकांत म्हणतो की तोंड बंद करायचं. वल्लरी म्हणते की अच्छा, मग तुम्ही पण तोंड बंद करायचं. जसं तुम्ही माझं सगळं काही सिक्रेट उघडू शकता ना, तसंच मीही तुमच्याबद्दल सगळं काही सांगू शकते, समजलं? कारण की किती काही झालं तरीही तुम्ही पण तेवढेच पाण्याखाली आहात हे लक्षात घ्या. आणि जर अर्णवला मी सांगितलं की तुम्ही हे सगळं केलं आहे, तर तो तुमच्याबद्दल काय करू शकतो हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे, बरोबर ना? त्यामुळे उगीचच ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्यामध्ये तुम्ही पडू नका. आणि मी तुम्हाला सांगते ते नीट सावकाशपणे ऐका. उगीचच काहीही कोणाशी वैर घेण्याची गरज नाही आहे, समजलं ना? त्यामुळे सगळ्या गोष्टी अगदी नीटपणे होऊ शकतील. तुम्हाला फक्त शांतपणे विचार करण्याची गरज आहे. तुम्ही उगीचच या गोष्टींमध्ये नसत्या अडकून पडू नका, असं ती बोलून दाखवते. त्यानंतर मग आता ईश्वरी ही इथे विचार करत असते. त्याने मेसेज दिलाय म्हणजेच श्रीकांतने की एकटंच यायचं आहे, अर्णवला सोबत घेऊन यायचं नाही आहे. आता काय करू हा प्रश्न तिला पडलेला असतो. त्यामुळे ईश्वरीला अर्णव विचारतो की काय झालं, मी इंदोर कसला विचार करतेस तू? त्यावेळेला मग आता ती म्हणायला लागते की मला एक वेगळंच टेन्शन आलं आहे. ते ना, जरा फोन आला होता घरून, म्हणजे ना ताईचा. आईची तब्येत ना जरा ठीक नाही आहे, म्हणजे तिला थोडं डाऊन वाटतं आहे, त्यामुळे मी जरा भेटून येते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की ओके ठीक आहे, बाकी सगळं ठीक आहे ना? ईश्वरी म्हणते की हो सगळं ठीक आहे, मी येते जाऊन लगेच. तेव्हा अर्णव म्हणतो की ओके फाईन, जा तू, पण आपली कार घेऊन जा, ड्रायव्हरला सांग आणि मग व्यवस्थित जाशील पण आणि येशील पण. ईश्वरी म्हणते की नको, मी जाईन ना रिक्षाने माझी माझी, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यावेळेला मग आता अर्णव विचार करायला लागतो की नेमकं मिस इंदोरला काय झालं आहे, ती अशी अचानकच का निघून गेली? आणि अर्णव विचार करत असतो की ती कार का नाही घेऊन गेली. अर्णव आता विचार करतच असतो, परंतु तो जास्त काही लक्ष घालत नाही आणि ईश्वरी निघून जाते. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की समजलं ना काय करायचं आहे ते, त्यामुळे तुम्ही अगदी निश्चिंतपणे सगळ्या गोष्टींचा विचार करा, समजलं? काही झालं तरीही, कारण जर तुम्ही सांगू शकता तर मीही सांगू शकते आणि तुमचीही वाट लागू शकते. त्यावेळेला तो म्हणतो की चल मुद्द्याचं बोल, काय करायचे ते, म्हणजे मी काय करायचे, कोणती अट आहे ते सांगायचं आता. तेव्हा मग ते म्हणते की आता कसे आलात मुद्द्यावर, सांगते काय करायचं आहे ते. ईश्वरी राजे शिर्के म्हणजेच अर्णव राजे शिर्के याची बायको, तिचा कायमचा बंदोबस्त करायचा आहे. ती खूपच माझ्या कामाच्या आड येत आहे आणि त्यामुळे तिचा कायमचा बंदोबस्त करून टाकायचा आहे. हे ऐकल्यावरती आता तो म्हणायला लागतो की अच्छा, ईश्वरी राजे शिर्के म्हणजे अर्णवची बायको, बरोबर ना? तेव्हा ती म्हणते की हो अगदी बरोबर, तिचा तुम्हाला बंदोबस्त करायचा आहे. तर इथे हे जे काही उदयकांत आणि वल्लरीमधलं संभाषण असतं, त्यांचा बाहेर व्हिडिओही एक रेकॉर्ड होत असतो. म्हणजे वल्लरीला हे करण्यासाठी, डबल गेम खेळण्यासाठी एक व्यक्तीही सामील असते. याचाच अर्थ की काहीतरी नक्की शिजते. म्हणजे अंदाजे हा राकेश असावा, कारण की राकेशच या सगळ्या गोष्टी या मालिकेत आता करू शकतोय. मग नंतर आता उदयकांत त्याच्या माणसाला फोन लावतो आणि त्याला म्हणतो की हॅलो सत्या, एक काम करायचं आहे आणि हे काम केल्यानंतर काम वेळेवर झालं तर मात्र तुला भरपूर पैसे देणार.
एक आहे ईश्वरी राजेश शिर्के, तिचा गेम वाचवायचा आहे. तुला मी पत्ता वगैरे सगळं काही सांगतो आणि फोटोही पाठवतो आणि तिला कायमचं संपवायचं आहे. तेव्हा मग दोघं जणांचंही डील होतं. नंतर वल्लरी म्हणायला लागते की बरं ठीक आहे, आता फायनली हे डील काही झालं तरीही आता तिचा काटा मला काढायचाच आहे. ईश्वरी आता बाहेर रस्त्यापर्यंत येते. कुठेही रिक्षा मिळत नसते. ती म्हणते की हे काय, अजूनही मला रिक्षा नाही मिळते, मी पोचू तरी कशी वेळेवर. तेव्हा ईश्वरी रिक्षा रिक्षा असा आवाज देत देत पुढपर्यंत येत असते आणि मग म्हणते की एकही रिक्षा या वेळेत का परत थांबत नाही आहे. तेवढ्यातच धुमाळाचा फोन येतो. तो म्हणतो की हॅलो ईश्वरीजी. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो बोला, मी निघाली आहे. तेव्हा तो म्हणतो की हे बघा, मी तुम्हाला एक पत्ता पाठवला आहे, त्या पत्त्यावर तुम्हाला एकट्याला यायचं आहे. आणि हो, आणखी म्हणजे तुम्हाला त्या पत्त्यावर लवकरात लवकर पोचावं लागेल, कारण की मला जरा काम आहे, मी खूप घाईमध्ये आहे, त्यासाठी तुम्हाला भेटावं लागेल. ईश्वरी म्हणते की हो हो ठीक आहे, मी लगेचच येते, तुम्ही काळजी करू नका, मी भेटते तुम्हाला, असं म्हणून ती फोन ठेवते. पण त्यानंतर ईश्वरीला जरा टेन्शन यायला लागलेलं असतं की सगळं कसं करायचं आहे. तेवढ्यातच आता ईश्वरी ठरवते की रिक्षा तर सापडत नाही आहे, राहू दे, मी ना ऑटोने न जाता आता आपल्याच गाडीने जाते. म्हणून ती ठरवते की ड्रायव्हर काकांना कॉल लावून बोलावून घेऊ. ती आता ड्रायव्हर काकांना कॉल लावते आणि म्हणते की जरा या बाहेर, मी आपल्या बंगल्याच्या बाहेर गल्ली आहे ना तिथे आहे, जरा प्लीज गाडी घेऊन या, मला अर्जंट जायचं आहे. तेव्हा मग अर्णव आणि ईश्वरी आता इथे मोठ्या संकटात पडणार असतात. ईश्वरी फायनली गाडीत बसून पत्त्यावर निघालेली असते जायला. तेव्हा अर्णवच्या फोनचा GPS ट्रॅकर ऑन होतो. तो बघतो आणि म्हणतो की हे काय, म्हणजे गाडीवर GPS लावलं आहे, गाडी दुसरीकडे कुठे निघालेली आहे, म्हणजे हा ड्रायव्हर गाडी मुंबईच्या दिशेने का बरं घेऊन चाललेला आहे. त्यावेळेला मग आता तो तिथून निघालेला असतो ड्रायव्हर आणि ईश्वरी सांगते त्याप्रमाणे त्याचं त्याचं सगळं काही लोकेशन, म्हणजेच त्याचं जाणं तिथे सुरू असतं. ईश्वरीने तिचं लोकेशन चालू केलेलं असतं. अर्णव विचार करतो की पण हे GPS ट्रॅकर मुंबईच्या बाहेर का बरं जायला लागले, मला कळत नाही आहे नेमकं काय चाललं आहे आणि हा ड्रायव्हर चालला आहे तरी कुठे. अर्णव विचार करतो की ड्रायव्हरला कॉल लावून बघतो. तो तेही करतो, परंतु त्याचा फोनच लागत नसतो. तो म्हणतो की हा कोणता एरिया असेल, ड्रायव्हरचा फोन लागत नाही आहे, नक्की काय गडबड असेल, हा अशा कोणत्या एरियामध्ये माझी गाडी घेऊन चालला आहे, असा विचार त्याच्या डोक्यामध्ये आता येत असतो. त्यानंतर मग आता अर्णवला टेन्शन येऊ लागतं की काहीतरी गडबड नक्कीच आहे, हे सगळं काय चालू आहे. त्याच्या डोक्यांमध्ये अगदी विचार सुरू झालेले असतात. ईश्वरी म्हणते की हे बघा काका, 1 मिनिट इथे थांबवा, मला इथेच उतरायचं आहे. तेव्हा तो म्हणतो की पण मॅडम अहो, इथे तर जंगल आहे आणि इथे तुम्ही एकट्याच. तेव्हा ती म्हणते की हो, मला जरा इथेच काम आहे, त्यामुळे मी जाते, तुम्ही प्लीज काळजी करू नका. अर्णव विचार करतो की काहीतरी गडबड नक्की आहे, मला असं का वाटतंय की चुकीचं काहीतरी घडतंय. म्हणूनच तो सारखा सारखा फोन लावत असतो. ईश्वरीलाही फोन लावतो, पण तिचा फोन ती उचलत नसते आणि तिचा फोन लागतही नसतो. तेव्हा तो म्हणतो की हे काय, ईश्वरीचाही फोन लागत नाही आहे आणि त्या ड्रायव्हरचाही, नक्की काय गडबड असेल. आता तो खूपच घाबरलेला असतो. त्यानंतर मग एका ठिकाणी, एका निर्जन ठिकाणी जाऊन गाडी पोहोचलेली असते आणि तिथे तिथे गेल्यानंतर सगळंच ठिकाण जंगलाचं दाखवत असतात. तेव्हा तो म्हणतो की नाही, समथिंग इज फिशी, मला वाटतंय की काहीतरी गडबड आहे, मला नक्कीच गेलं पाहिजे, असा विचार त्याच्या डोक्यामध्ये आता येत असतो. ईश्वरी विचार करते की आता हा तर पत्ता आहे तो अगदी योग्य आहे. आजूबाजूला बघते तर अगदी घनदाट पुढे जंगल असतं. ईश्वरी घाबरलेली असते. तेव्हा मग ड्रायव्हर म्हणतो की मॅम काय झालं, इथेच जायचं आहे का. तेव्हा मग ती म्हणते की हो हो दादा, इथेच जायचं आहे. दोघांमध्ये आता ते संभाषण सुरू असतं आणि तेवढ्यातच ईश्वरी ही म्हणते की दादा थांबा, हे लोकेशन थांबलं इथेच. तेव्हा तो म्हणतो की मॅडम पण तुम्ही बघा ना, हे लोकेशन एकदमच लांबचं आहे, आडगावचं, आणि त्याच्यामध्ये तुमचं हे लोकेशन एकदम एकटं आहे, सामसूम आहे, तुम्ही एकटेच कशा जाल इथे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, मी इथे ना गाडीतच बसून राहतो, तुम्ही जाऊन या. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की दादा नको, राहू दे, तुम्ही जा, मला वाटल्यास मी नंतर तुम्हाला फोन करते, मग तेव्हा गाडी घेऊन या. तेव्हा तो म्हणतो की मॅडम पण एकटीला तुम्हाला कसं सोडणार. ईश्वरी म्हणते की नका काळजी करू, मी आहे, मी जाईन व्यवस्थित, आणि इथेच तसंही माझं काम आहे, मी तुम्हाला फोन करेन तेव्हा फक्त प्लीज या, तोपर्यंत बाहेर जाऊन थांबा, असं म्हणून आता ईश्वरी त्याला टाळते आणि मग तोही बिचारा गपचूप हुकूम म्हणून बाहेर निघून जातो. आता ईश्वरी ड्रायव्हरला तर शांत करते आणि बाजूला येते. त्यावेळेला तिला आजूबाजूला पूर्ण जंगल दिसत असतं आणि ते पाहून ईश्वरी म्हणत असते की हे काय सगळं,
म्हणजे हे घनदाट जंगल आणि नेमकं सगळं काय प्रकार आहे काहीच कळत नाही आहे. म्हणजे या माणसाने मला इथे बोलवले, पण हा माणूस आहे तरी कुठे? आता ती पुढे पुढे चालत येत असते. तेवढ्यातच धुमाळाचा तिला फोन येतो आणि तो म्हणतो की हॅलो, ईश्वरी राजे शिर्के, कुठे आहेत तुम्ही? तेव्हा ती म्हणते की मी पोचले, या जागेवरच पोचली आहे. त्यावेळेला तो म्हणतो की जरा चालत चालत पुढे ये. पुढे आल्यानंतर मग मी तुला सांगतो की काय करायचं ते. नंतर आता अर्णव त्याच ठिकाणी म्हणजेच त्याच गाडीमधून त्याच्या दुसऱ्या निघालेला असतो. कारण की जे काही लोकेशन दाखवलेलं असतं, लास्ट लोकेशन तिथे त्याला पोचायचंच असतं. म्हणूनच तो निघालेला असतो घाईगडबडीत. तो विचार करतो की नक्की काय झालं असेल? ईश्वरी अशी घाईगडबडीत त्या ठिकाणी का गेली असेल? कसं घडलं असेल हे सगळं? त्यावेळेला मग अर्णव हा त्याच्या ड्रायव्हरला कॉल करतो. ड्रायव्हर जंगलातून काहीसा बाहेर आल्यामुळे त्याचा कॉलही लागतो. आणि मग अर्णव म्हणतो की या ड्रायव्हरचा फोन आता तरी लागला आणि तो त्याचा कॉल ट्राय करत असतो. ईश्वरी पुढे पुढे चालत येत असते आणि जशी आतमध्ये येते तशी तिच्या जीवाची धाकधूकच आणखी वाढलेली असते. अर्णव हा त्या ड्रायव्हरला फोन ट्राय करत असतो. ईश्वरी म्हणते की नक्की हे काय सगळी गडबड कसली आहे? तेवढ्यातच आता तो धुमाळ फोन करतो की मॅडम, तुम्ही कुठे आहात? आणखी जरा थोड्या पुढे या. तेव्हा ईश्वरी ही पुढे पुढे येत असते आणि ती जामच गोंधळलेली असते. काय करू हे तिला काहीही कळत नसतं. आता ईश्वरीला फोन येत असतात तशी ती सारखी सारखी चालत चालत पुढे पुढे येत असते. तेव्हा तो म्हणतो की हे बघा पुढे या, तुम्हाला जर तुमच्या सगळं काही सत्य हवं असेल त्या केसचं तर तुम्हाला पुढे पुढे चालत यावं लागेल, असं म्हणून आता तो तिला पुढे पुढे आणतो. नंतर अर्णव मात्र गाडीवर निघालेला असतो, कारण त्या ठिकाणी पोचण्यासाठी बराच वेळ लागत असतो. आता ईश्वरीला धुमाळ म्हणतो त्याप्रमाणे ती मध्यभागी येऊन त्या जंगलाचं थांबलेली असते. पण आजूबाजूला बघितल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरती लाईट्स वगैरे पडतात आणि बघते तर समोर सगळे बाईकवरून गुंड येत असतात. आता बाईकवरून माणसं येत असतात हे पाहून ईश्वरीच्या जीवाची धाकधूक आणखीनच वाढते. ती घाबरते आणि तिला काहीतरी ट्रॅप केलं हे तिच्या आता लक्षात आलेलं असतं. म्हणूनच ती फक्त तिथे बघत असते आणि मिस्टर धुमाळ, कुठे आहात तुम्ही मिस्टर धुमाळ, असा आवाज ती देत असते. पण कुठूनही त्या धुमाळाचा आवाज येत नसतो, कारण की त्याने फसवलेलं असतं ईश्वरीला. तिला गुंडांच्या करवे मारण्याची सुपारी दिलेली असते. आता हे पाहिल्यानंतर ईश्वरी खूप घाबरते आणि म्हणते की नाही, मी कोणालाही सांगितलं नाही अर्णव सर व आमचा ड्रायव्हर, सगळ्यांना मी काहीच सांगितलेलं नाही आहे. आता ती खूप घाबरते आणि समोरून सगळे गुंड गाडीवरून आता येतात. तेव्हा ईश्वरी म्हणते की प्लीज थांबा, काही करू नका, प्लीज लांब व्हा, असं ती त्यांना विनंती करत असते. आणि तेवढ्यातच ते सगळे आता हसायला लागतात, कारण की ईश्वरीची ती परिस्थिती पाहिल्यानंतर सगळ्यांना तिच्याकडे बघून खूप आता हसायला येत असतं. ईश्वरी आजूबाजूला बघते आणि म्हणते की काय काय सुरू आहे सगळं. तेव्हा मग ते म्हणतात की हे बघ, तू खूप मोठा पंगा घेतला आहेस, त्यामुळे आज तुला सोडणार नाही आहे. ईश्वरी घाबरते आणि म्हणते की प्लीज प्लीज मला जाऊ द्या. पण तिचं कोणीही आता ऐकायला तयार नसतं. ईश्वरी आता फोन घेते आणि म्हणते की मिस्टर श्रीकांत धुमाळ कुठे आहेत? मिस्टर धुमाळ असं म्हणून ती आता फोन लावायला घेते. तेवढ्यातच एक गुंड मागून येतो आणि जोरात मागून तिच्या डोक्यात काठी घालतो. आता डोक्यात काठी घातल्यानंतर तिच्या डोक्यातून रक्त यायला लागतं, भळाभळा रक्त व्हायला लागतं. तेव्हा आता ईश्वरी ही खूपच अगदी घाबरते आणि घाबरल्यानंतर ती पटकन उठते आणि तिच्या डोक्याला इतका मार लागलेला असतो की तिला काहीही बोलता येत नसतं. आणि त्याच वेळेला तो गुंड समोरून येतो आणि ईश्वरीच्या डोक्यावर त्याने वार केलेला असतो तिच्याकडे हसत बघत असतो आणि एक एक गुंड पुढे येतात आणि ईश्वरीकडे बघत असतात. तेव्हा ईश्वरी तिच्या हातातला जो फोन असतो तो फोन हा ती आता फोन लावायला अर्णवसाठी घेणार. तेवढ्यातच दुसरा गुंड येतो आणि तिच्या हातावर जोरात लाथ मारतो आणि मारल्याबरोबर तिच्या हातातला फोन देखील समोर जाऊन पडतो आणि जोरात तो एका उजव्या बाजूने तिच्या डोक्यात फटका मारतो आणि त्यानंतर ईश्वरी खाली जाऊन पडते. तर हा गेम सगळा तिथे आता वल्लरी लांबून बघत असते. वल्लरीनेच हे सगळं मॅनेज केलेलं असतं. तर यानंतर आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये दाखवलं गेलं आहे की कशाप्रकारे वल्लरीने हे सगळं घडवून आणलं आहे. आता श्रीकांत धुमाळ जो असतो त्याने हे सगळं घडल्यानंतर म्हणजेच ईश्वरी त्याच्या ऑफिसला आल्यानंतर त्याने वल्लरीला फोन करून सांगितलेलं असतं की मॅडम, काही वर्षांपूर्वी जे इंदोरचं प्रकरण होतं त्या प्रकरणापर्यंत एक मुलगी आली आहे. ती माझ्या ऑफिसमध्ये येऊन त्या प्रकरणाबाबत चौकशी करते. काय करावं ना मला काही कळत नाही आहे. त्यावेळेला वल्लरी म्हणते की एक काम करा, हे जे सगळं काही चालू आहे ना ते तिला काही सांगू नका. तेव्हा मग तो म्हणतो की मॅडम मी काय करू? तेव्हा ती सांगते की तुम्ही फक्त एक काम करा, माझं जे काम सांगते ते करा आणि इथून तुम्हाला आता बाहेर निघून जायचं आहे.
तेव्हा मग वल्लरीला हे ऐकल्यानंतर धक्काच बसलेला असतो. तेव्हा मग वल्लरीला तो म्हणतो, की "मॅडम, मला खरंच या प्रकरणात अडकायचं नाही आहे हो. एकतर माझे आता इथे प्रमोशन झालेले आहे आणि माझे रिटायरमेंटनंतर मला चांगला कुठेतरी जॉबही मिळणार आहे. त्यामुळे मला हे सगळं गमवायचं नाही आहे." तेव्हा ती म्हणते, की "हो, तुम्ही काय? मलाही हे सगळं गमवायचं नाही आहे. म्हणजेच मलाही माझं सत्य बाहेर येऊ द्यायचं नाही आहे." तेव्हा मग वल्लरीने हे सगळं प्लॅनिंग तेव्हाच केलेलं असतं. "तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त मी जे सांगते ते करा. मग काही होणार नाही." असं वल्लरी त्याला सांगते. तर वल्लरी तिथे समोर उभं राहूनच हे सगळं बोलत असते. ती म्हणते, की "तुला काय वाटलं ईश्वरी? तू सहजासहजी माझ्यापर्यंत पोहोचशील? अजिबात नाही. मी तुला माझ्यापर्यंत पोहोचूच देणार नाही. कितीही काही झालं तरीही तुला हे काय 7 जन्म जरी घेतलेस ना, तरीही माझ्या या सत्यापर्यंत तुला मी अजिबात पोहोचू देणार नाही आहे. समजलं? स्वतःच्याच कर्माने मेलीस आता तू. तुला काय गरज होती हे सगळं करण्याची? आता तुला मरावंच लागणार आहे. हे सत्य तुला जाणून घेण्याचा काहीही अधिकार नाही आहे. आता जा, कायमची मर." असं म्हणून ती तिला लांबूनच तिथून हसत असते. तेव्हा वल्लरी हे सगळं बघत असताना सगळे गुंड ईश्वरीकडे बघत हसत असतात आणि फायनली ईश्वरीचा निकाल लावून टाका असं वल्लरी त्या लोकांना खुणावते आणि त्यांच्याकडे जे धारदार अवजार असतात ते आता ते लोक आपल्या गाडीवरून बाहेर काढायला घेतात ईश्वरीला कायमचं मारून टाकण्यासाठी. त्याच वेळेला मग आता समोरून तो गुंड असतो तो कोयता घ्यायला चाललेला असतो. तेवढ्यातच एक जो पाण्याचा कॅन असतो तो कॅन त्याच्या अंगावरती पडतो आणि तो कॅन अंगावर पडून तो तिथल्या तिथे खाली आपटतो जोरात. आणि समोरून सगळेजण बघतात की हे सगळं कोण करतंय. तर समोर बघितल्यानंतर लक्षात येतं की अर्णव आलेला असतो. आता अर्णवला पाहिल्यावर सगळ्या गुंडांची चांगलीच धांदल उडते. आता अर्णवला पाहून वल्लरी पटकन मागच्या मागे जाऊन लपते. कारण की जर हे सगळं त्याला कळलं तर प्रॉब्लेम होईल म्हणून ती जाऊन पटकन लपते. त्यानंतर आता सगळे गुंड हे अर्णवकडे रागाने बघत असतात. जेणेकरून अर्णवला त्यांनाही संपवायचं असतं आणि ईश्वरीलाही. पण अर्णव सगळ्यांकडे इतक्या रागाने लूक देतो की ते सगळेजण त्याला बघून आता घाबरतात. आणि मग तो चालत चालत पुढे येत असतो. ईश्वरी पूर्ण बेशुद्ध असते. तिला उठताही येत नसतं, तिला इतकं लागलेलं असतं. तेव्हा आता अर्णव हा येतो आणि त्याच्या हातात जे काही आहे ते त्यांना मारत सुटलेला असतो. आणि मग आता इथे अर्णव स्वतःचा हात पाय सगळी सगळी त्याची ताकद लावून सगळ्या गुंडांबरोबर हाणामारी करू लागतो. आता अर्णवची ती फ्रीस्टाईल मारामारी पाहून सगळे गुंड चक्रावून जातात आणि प्रत्येकाला एकेकाला अर्णव चांगलाच बेदम चोप देत असतो. तेवढ्यातच त्यांना कळतं की हा माणूस काही आम्हाला सोडणार नाही आणि सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर आम्हीच अडकू. त्यामुळे सगळे गुंड आता त्याच्याशी हाणामारी न करता एक गुंड येतो आणि त्याच्या डोळ्यात जमिनीवरची जी धूळ असते ती धूळ कचरा सगळं काही त्याच्या डोळ्यात टाकतो आणि अर्णवला दिसायला त्रास व्हायला लागतो. तो डोळे चोळायला लागतो. तोपर्यंत सगळे गुंड आपापले गाड्या घेऊन निघून पळून गेलेले असतात. तेव्हा अर्णव त्यांच्या मागे मागे पळत असतो पण कोणीही त्याच्या हाताला लागत नाही. तेव्हा अर्णव बघतो तर ईश्वरी खाली पडलेली असते. आता अर्णव ईश्वरीला म्हणतो की मिसिंदोर, काय झालंय तुला? मिसिंदोर, प्लीज उठ. तेव्हा तिच्या डोक्याला खूप लागलेलं असतं आणि रक्त वगैरे आलेलं असतं. तेव्हा अर्णवला ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, तुमची आई हे ते तुमच्या आईला माझ्या आईने काहीही केलेलं नाही आहे. तुमचे बाबा आणि माझी आई यांचं काही नव्हतं. तुम्हाला समजलं आहे ना आता? तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदोर, ते सगळं सत्य जाऊ दे. मला तुझ्यापेक्षा काहीही महत्त्वाचं नाही आहे मी सिंदोर. हे सत्य माझ्यासाठी काही महत्त्वाचं नाही आहे. तुझ्यापेक्षा मला काही महत्त्वाचं नाही आहे. यू स्टुपिड. तुला का कळत नाही आहे? तू एकटीने हे रिस्क घेण्याची का घेतलीस? मी तुला सांगितलं होतं असं काही एकटीने करायचं नाही आहेस तू. पण तरीही तू ऐकली नाहीस मी सिंदोर. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, तेव्हा अर्णव म्हणतो की मला तू हवी आहेस मी सिंदोर. आयुष्यभर माझ्या आयुष्यात मला तू हवी आहेस. मला बाकी काहीही नको आहे. असं म्हटल्यावर ईश्वरीला आता खूप बरं वाटतं. तेव्हा मग तो खूपच घाबरलेला असतो. ईश्वरी खूप अगदी टोकाच्या निर्णयाला आलेली असते. म्हणजेच तिचे डोळे बंद व्हायला आलेले असतात. तिला लागल्यामुळे तिला आता चक्कर येत असते. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, प्लीज थांब. आणि तो जोरात ओरडतो, मिस इंदोर. तेव्हा ती तिथल्या तिथेच चक्कर येऊन पडलेली असते. डोळे बंद असतात. अर्णव म्हणतो, मिस इंदोर प्लीज असं करू नको. डोळे बंद करू नको. मी तुला डॉक्टरकडे घेऊन जातोय. आपण हॉस्पिटलमध्ये जातोय मिस इंदोर, थांब. असं म्हणून तो तिला गयावया करून शांत करत असतो. आणि त्याला आता काय करावं काही सुधरत नसतं. खिशात फोन बघायला घेतो तर खिशात फोनही नसतो. मामाला फोन लावतो म्हणून ॲम्ब्युलन्स ॲम्ब्युलन्स असं जोरात ओरडत सुटतो.
पण तिथे एकही ॲम्ब्युलन्स किंवा काही वाहनं देखील नसतात, कारण तिथे एकदम सुनसान जागा असते. आता काय करायचं त्याला काही कळत नसतं. ईश्वरी तर तिथे अगदी निपचित पडलेली असते. तिची काही हालचाल होत नसते. अर्णव तिला सारखा जाऊन उठवतो आणि विचार करतो, की आता मी माझ्या गाडीतूनच ईश्वरीला घेऊन गेलं पाहिजे. आता अर्णव ईश्वरीला तिथून उचलतो आणि तिथून उचलून तो घेऊन चाललेला असतो आणि घेऊन जात असताना ईश्वरी पूर्ण बेशुद्ध असते. अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, मी तुला काहीही होऊ देणार नाही आहे. नको काळजी करूस, मी आहे. मी काहीच होऊ देणार नाही आहे तुला. असं म्हणून तो तिथून आता निघून चाललेला असतो. आणि हे सगळं होत असताना आता तो ईश्वरीला गाडीत बसवतो आणि अलगदच गाडीत बसवून पुढे तो आता ड्रायव्हिंगवरून निघालेला असतो. अर्णव गाडी स्टार्ट करायला जातो, तर त्याची गाडी पण स्टार्ट होत नसते आणि त्याला खूप आता टेन्शन यायला लागतं, की काय करू मी? माझी गाडी पण स्टार्ट होत नाही आहे. तर इथे ईश्वरी मात्र अजूनही बेशुद्धच असते आणि अर्णव म्हणतो, की काय प्रॉब्लेम आहे काय माहिती? ऐनवेळेला गाडी कशी बंद पडली? म्हणूनच तो आता गाडीच्या बाहेर येऊन निघतो, तर गाडीतही काहीतरी प्रॉब्लेम असतो. आता तो विचार करतो, की हे सगळं कसं अचानक झालं असेल? काय करावं त्याला काहीही त्यावेळेला सुचत नसतं. तो आता स्वतःचा ब्लेझर काढतो आणि बाहेर ठेवतो. ईश्वरीला म्हणतो, मी सिंदूर, प्लीज जागी राहा, प्लीज काहीही होऊ देऊ नकोस, असं म्हणून तो तिला शांत करत असतो. पण आता ईश्वरी ही काहीही केल्या तिच्याच त्रासामध्ये असते. अर्णव आता येतो आणि ईश्वरीला खांद्यावरून टाकून तो तिला घेऊन चाललेला असतो आणि तिला घेऊन चाललेला असताना ईश्वरी आता पूर्ण शुद्धीतच नसते, काहीही तिच्या अंगात त्राण नसतो आणि अर्णव आता स्वतःच्या खांद्यावर टाकून ईश्वरीला घेऊन आलेला असतो. आणि तिला घेऊन आल्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये म्हणतो, की प्लीज इट्स अन अर्जंट केस, प्लीज स्ट्रेचर आणा. आणि मग ईश्वरीला तो तिथे ठेवतो आणि तेवढ्यातच आता सगळे सिस्टर डॉक्टर सगळे काही धावत धावत येतात. त्यावेळेला डॉक्टर येतात आणि विचारतात, की काय झालंय? तेव्हा ईश्वरी, ही माझी बायको आहे, प्लीज तिला वाचवा, तिचं खूप रक्त गेलं आहे, असं म्हणून आता डॉक्टर म्हणतात, की ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही इथेच थांबा, मी बघतो काय करायचं ते, पुढच्या फॉर्मॅलिटीज बघतो आणि नका घाबरू. तेव्हा आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर अर्णवला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. आता काय होणार म्हणजे ईश्वरीचं? तो खूप घाबरलेला असतो, की का मी ईश्वरीला एकटं या सत्यापर्यंत पोचायला दिलं? मी तिच्यासोबत का नव्हतो? असं स्वतःला तो कोसत असतो. आता ईश्वरी ही आतमध्ये असते आणि डॉक्टर म्हणतात, की आपण MRI वगैरे सगळं काढून घेऊया. ब्रेनला खूप मार लागला आहे, त्यामुळे सुरुवातीला आपल्याला खूप काळजी घ्यायला लागणार आहे. सगळं बघावं लागेल. आता जे काही तिचे रिपोर्ट्स असतात MRIचे, CT स्कॅनचे, ते सगळे रिपोर्ट आलेले असतात आणि ते रिपोर्ट पाहिल्यानंतर त्यांनाही जरासा धक्का बसलेला असतो. कारण की हे पाहून अर्णवलाही धक्का बसतो, की नेमकं डॉक्टरांना काय समजलेलं आहे. तेवढ्यातच आता अर्णव म्हणतो, की डॉक्टर कधी एकदा बाहेर येतात आणि मी कधी एकदा त्यांच्याशी बोलतोय. अर्णव हा डोक्यालाच हात लावून असतो. ती वेळ इतकी डेंजर असते, की त्याच्यासोबत कोणीही नसतं त्याला धीर द्यायला. तो फक्त एकटा असतो आणि यामुळे तो खूपच जास्त आता घाबरलेला असतो. ईश्वरी ही अजूनही निश्चितच पडलेली असते. अर्णव विचार करतो, की काय करू मी? कशाप्रकारे माझ्या मिस इंदोरला या सगळ्यातून बाहेर काढू? तेव्हा मग डॉक्टर येतात आणि म्हणतात, की हे बघा मिस्टर राजेश शिर्के, हे जे काही रिपोर्ट्स आहेत ना, ते रिपोर्ट्स खूपच डेंजर आहेत. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो, की सर तुम्ही काळजी करू नका. पैशाची अजिबात चिंता करू नका. हवा तितका पैसा मी तुम्हाला देईन. बेस्टमधला बेस्ट डॉक्टर इथे त्यांची सर्जरी करण्यासाठी बोलवा. पण लवकरात लवकर माझ्या मिस इंदूरला बरं वाटलं पाहिजे. तेव्हा मग डॉक्टर म्हणतात, की तुम्ही नका काळजी करू. मी आहे, मी अरेंज केला आहे न्यूरोसर्जन एक नंबर, त्याला मी बोलवलं आहे. तेव्हा मग शिर्केंचा कॉल येतो. तेव्हा मग शिर्के म्हणतात, की सर आता ब्लड पण पाहिजे असेल ना? तेव्हा मग शिर्केंना अर्णव सांगतो, की हो, एक काम करा, आपलं जी ब्लड बँक आहे राजेश शिर्के, ती सगळी ब्लड बँक म्हणजे सात्विक पेशंटच्या नावाने सगळीकडे ब्लड आहे की नाही ते बघा. कारण तिला रक्त गेलं आहे, तर रक्ताची गरज अगदीच भासू शकते. असं सांगितल्यानंतर आता डॉक्टर बघतात आणि म्हणतात, की तुम्ही मिस्टर अर्णव राजे शिर्के का? सात्विक फॅशनचे, म्हणजे तुम्ही CEO बरोबर ना? तेव्हा तो म्हणतो, की हो सर, मी सात्विक फॅशनचा CEO. पण आता तुम्ही लक्षात घ्या, की मी फक्त आता तुमच्याकडे एक नवरा म्हणून आहे समोर उभा. त्यामुळे तुम्ही प्लीज माझ्या बायकोला म्हणजे माझ्या ईश्वरीला बरं करा. त्यासाठी कितीही पैसा ओतावा लागला ना तरीही चालेल. तेव्हा मग डॉक्टर म्हणतात, की हो ठीक आहे, काळजी करू नका. आम्ही नक्कीच आमचे बेस्ट प्रयत्न करू. तुम्ही नका काळजी करू. तेवढ्यातच तिथे रिसेप्शनिस्ट येते आणि म्हणते, की सर तुमचे हे पेपर्स आहेत ते सगळे काही व्यवस्थित म्हणजे तुम्ही सही करा. तेवढ्यात शिर्के येतात आणि शिर्के आल्याबरोबर अर्णवला म्हणतो, की काय झाले सर?
प्लीज शांत व्हा. तेव्हा शिर्केला पाहून अर्णव म्हणतो की मला काहीच कळत नाही आहे, हे सगळं काय घडलं आहे. तेव्हा आता सगळ्या गोष्टी होत असताना एक सिस्टर बाहेर येते आणि अर्णव म्हणतो की शी इज ऑल राईट. तेव्हा मग ती म्हणते की हो, त्या आता पुढे आपण काहीही सांगू शकत नाही आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्ही करून घेतल्या पाहिजेत आणि आम्ही सर्जनही बोलवतो आहे, भारतातला न्यूरोसर्जन. तेव्हा मग तिथे आता तो न्यूरोसर्जन जातो आणि म्हणतो की बघूया काय झालं आहे नेमकं, आणि सगळं काही तो चेक करायला लागतो. इकडे नाश्ता करत असतात. तेवढ्यातच मग आजी म्हणते की बाकीचे सगळे गेलेत तरी कुठे, म्हणजे कोणीच दिसत नाही आहे, ईश्वरी वगैरे सगळे कुठे गेलेत. त्यावेळेला मग मामा म्हणतो की नाही, काहीच माहिती नाही आहे, कोणी दिसलं नाही, अर्णव वगैरे कुठे गेलेत सगळे काय माहिती, आणि वल्लरी पण नाही आहे. सगळे विचार करत असतात की अचानक घरातले पब्लिक गायब तरी कुठे झाली. तेवढ्यातच मामाला कॉल येतो. मामा म्हणतो की हा बोला, काय झालं आहे. त्यावेळेला शिर्केकडून हे ऐकल्यावर मामाला धक्का बसतो. तो म्हणतो की कुठल्या हॉस्पिटलमध्ये. तेव्हा त्याला सांगितलं जातं की सिटी हॉस्पिटलमध्ये. आणि मग शिर्के सांगतात की मी खरं तर वल्लरी मॅमला कॉल करत होतो, पण त्यांचा कॉल लागला नाही म्हणून तुम्हाला कॉल केला. तेव्हा अर्णवला तो म्हणतो अर्णव आहे ना. शिर्के म्हणतात की हो अर्णव सर इथेच आहे, मी त्यांच्यासोबत आहे, तुम्ही पण या. तेव्हा मग मामा म्हणतो की प्लीज तुम्ही तिथेच थांबा, आम्ही पोहोचतोच. त्यावेळेला जे बेस्ट न्यूरोसर्जन असतात ते ईश्वरीसाठी आलेले असतात आणि ते सगळे रिपोर्ट्स वगैरे पाहत असतात आणि कुठे काय लागलं, कुठे कट्स आहेत ते सगळं दाखवत असतात. आणि प्लीज लवकरात लवकर मी सांगतोय तो MRI तुम्ही अरेंज करा असं डॉक्टरांना ते सांगतो. पण सुरुवातीचा जो MRI आहे तो डॉक्टर दाखवतात आणि ते पाहिल्यावर जरा त्याचा चेहरा एकदम विचित्र झालेला असतो. आता काय करायचं हे त्याच्या बाबतीत आणि कशाच्याच बाबतीत काहीच कळत नसतं. त्यानंतर आता पुढच्या भागामध्ये मामा आणि मामी सगळेजण हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. वल्लरी पण मुद्दाम मगरीचे अश्रू गळत असते. तेवढ्यातच डॉक्टर समोरून येतात आणि म्हणतात की त्यांच्या डोक्याला खूपच मार लागला आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मग सर काय करायचं आहे, प्लीज तुम्ही पुढे सांगा, कसं सगळी काळजी घ्यायची. तेव्हा मग तो म्हणतो की हे बघ, आता आम्हाला काहीही सांगता येणार नाही आहे, कारण की तिची सिच्युएशन आता खूप क्रिटिकल आहे. त्यामुळे मी तुम्हाला आता इतकंच सांगेन की तुम्ही देवाचा धावा करा, त्याशिवाय आता काही होऊ शकत नाही. हे ऐकल्यानंतर अर्णवला धक्काच बसतो. आता नेमकं अर्णव देवाचा धावा करेल की नेमकं काय करणार आहे, कशाप्रकारे ईश्वरी बरी होईल, पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.